नमस्कार, मी गंधार साळगावकर पुन्हा एकदा स्वागत करतो कोकणी गंधार या चॅनलवर। तर मित्रांनो, आज मी एक नवीन व्लॉग घेऊन आलोय। तर आजचा माझा प्रवास असणार आहे पिंगोळीतून दापोलीतून डोंबिवली असा प्रवास असणार आहे। आज मी मागच्या वेळी जी प्लांट भरलेले ना, झाडं भरलेली, तसाच माल भरतोय। बाळूदादा पाठीमागे गाडी भरतोय आणि आज माझ्यासोबत ना जे दापोलीचा जो मटेरियल भरलंय ना, तर त्यांचा एक माणूस आलाय, तो माझ्यासोबत असणार आहे दापोलीपर्यंत आणि तिथून मग पुढचा प्रवास माझा एकट्याचा असा असणार आहे। तर बघूया कसा होतोय प्रवास। आता बाहेर भरपूर पाऊस पडतोय म्हणून मी गाडी देऊन बसलो, मागे गाडी भरायचं काम सुरू आहे। आणि हे तर सगळ्यांना आधी खूप खूप धन्यवाद। माझ्या मागच्या 2-3 व्हिडिओंना सगळ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि आता माझे फायनली 7000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले। त्यामुळे खूप खूप आभार, खूप खूप धन्यवाद। माझे व्हिडिओ बघताय, भरभरून प्रतिसाद देताय, कमेंट करताय आणि खूप बरं वाटतंय मला, लाईक करताय। त्यामुळे असाच प्रतिसाद राहू द्या, जेणेकरून मला ना अजून व्हिडिओ बनवायला हुरूप येईल। आता फायनली अशी काहीशी झाडं भरली आहेत मी, बघा इथे दोरी बांधली आहे, पॅक करून घेतो। तर मी आता ना पिंगोळीतून निघतोय आणि माझ्यासोबत तुमचं नाव कसं? राजवर्धन पंडित म्हणून आहे। ते स्पेशल इथे झाडं नेण्यासाठी आलेले आहेत ना? हो, झाडे। हां, तर इथून मी आता दापोलीत जाणार आहे आणि हे माझ्यासोबत दापोलीपर्यंत असणार आहेत। बघूया कसा होतोय प्रवास, चला। गणपती बाप्पा मोरया। 10:30 वाजून गेलेत आणि आम्ही ओसरगावमध्ये पोचलोय। आता ओसरगावमध्ये डिझेल टाकून आता पुन्हा प्रवास सुरू झाला आहे। 10 वाजता बरोबर आपण पिंगोळीतून निघालोय। आपल्यासोबत राजवर्धन साहेब आहेत। हळूहळू प्रवास चाललाय। काय नवीन काय दाखवायचं काय नाही, रोजच हाच प्रवास आहे। त्यामुळे आज सरळ जायचा प्रयत्न करणार मी। आज मी देवरुख मार्गे नाही, आपला जो लांजा पाली जो मार्ग आहे ना, त्या मार्गे आपण जाऊन बघूया कसा आहे रस्ता तो। सगळे नाश्त्याला थांबले का? आता 12 वाजलेत आणि आम्ही जेवण करायला थांबलो। हे राधाकृष्ण हॉटेल आहे ना, राजापूरच्या अगोदर, इथे जेवण करूया म्हटलं। पुढे आता कुठे हॉटेल शोधत बसणार, म्हटलं इथे जेवण बघूया। आधी जेवण झालंय की काय माहिती। हा जेवण आलंय आपलं, शाकाहारी जेवण ऑर्डर केलं आहे। संपोत मस्तपैकी जेवण झालंय, पोटभर जेवलोय, शाकाहारी जेवलोय। ते जेवतायत आणि काय बोलू, आज मूडच नाही आहे ब्लॉग शूट करायचं, काय माहीत कसं काय। आणि जेवण तर बघितलं, तुम्हाला दाखवलं जेवण, जेवताना वगैरे काय स्पेशल सांगायचं काय गरज नाही। इथे चांगलंच जेवण मिळतं आणि फक्त 100 रुपयात व्हेज थाली, एवढी चांगली व्हेज थाली घरगुती अजून कुठेही नाही मिळणार। आता दापोलीत जाईन, दापोलीत हे खाली करून आपला डोंबिवलीचा एकट्याने प्रवास असणार आहे पुढे। बघूया कसा होतोय। आज सरळ पाली मार्गे जायचा विचार करतोय, लांजा पाली मार्गे संगमेश्वरमध्ये। जो देवरुख रस्ता रेग्युलर वापरतो ना, तो न वापरता दुसऱ्या रोडने जायचा प्रयत्न करणार आहे। बघूया कसा आहे रस्ता। जेवण करून आले ना की आपण निघूया। गाडी ना मुंबईला जाताना एकदम टकाटक असते बघा, एकदम टकाटक आहे, धुतली आहे मस्तपैकी। आणि मुंबईतून येताना गाडीचा हाल एकदम बेकार हाल असतो। चला निघूया। जेवण करून झालं आहे, आमच्या साहेबांना जेवण आवडलं आहे इथलं। 100 रुपयात पोटभर जेवण मिळालं इथे। नाही, खरंच चांगलं आहे जेवण। मी बरेच वेळा रिकमेंड केलं आहे, त्यामुळे वेगळं काय सांगायची गरज नाही आहे। आपले राजापूरच्या गंगा जिथे रोड जातो ना, त्याच्या बाजूलाच हे राधाकृष्ण हॉटेल आहे। 12:30 वाजले आता बरोबर। आम्ही लवकर जेवण केलं आहे, 12:30 वाजता परत आता आम्ही निघालो आहे। कारण पुढे जेवण कुठे चांगलं मिळेल न मिळेल म्हणून लवकर एकदा जेवण करून घेतलं इथे। हो,
बघा आपण दाभोळ फाट्याला वाटूळ मार्गे ज्या रस्त्याने जातो तो हा रस्ता. आज आपण त्या रोडने जात नाही आहोत, सरळ जातोय. बघूया कसा रस्ता आहे. आपण हातकंब्याला जाणार नाही आहोत, पालीमधून आतमध्ये रोडला आतल्या रोडला टाकून जाणार आहेत. बघूया तरी बरेच म्हणजे 2-3 वर्ष मी त्या रोडने गेलोच नाही. कसा रस्ता आहे बघूया. लांजामध्ये ना लांजापर्यंत येईपर्यंत रस्ता चांगला आहे आणि आता लांजामध्ये या ब्रिजचं काम अजूनही झालं नाही आहे. आता लांजा पास करून बघूया कसा आहे रस्ता. आपल्याला पालीतून राईट घ्यायचा आहे त्यामुळे पुढचा रस्ता बघूया कसा आहे. लांजात तर खराब आहे रस्ता. तर आपण ना बरोबर पालीमध्ये पोचलो आहे आणि पालीपर्यंत तरी रस्ता मस्त आहे, म्हणजे चांगला आहे. ओके, मध्येच थोडासा खराब मिळाला आपल्याला. आता आपण पालीतून पुढे जाऊन राईट घेऊया. जो बाव नदीचा जो रस्ता आहे ना त्या रोडने आपण जाऊया. कारण हातकंब्याच्या साईडला मागे मी 2 महिन्यापूर्वी गेलेलो, त्यामुळे रस्त्याचं काम बऱ्यापैकी सुरू आहे तिकडे. आपण त्या बाव नदीचा जो रोड आहे ना त्या रोडने जाऊया. हा सरळ रस्ता गेला तो हातकंब्याला. आपण आता इथे राईट घेतोय, ह्या रोडने जाणार आहोत. बऱ्याच वर्षानंतर ह्या रोडने जातोय, बऱ्याच वर्षानंतर. बघूया कसा रस्ता आहे. अजून तर मस्त आहे, दिसतोय तर भारी एकदम. पुढे काय सांगता येत नाही, बघूया. बरोबर हा 11 किलोमीटरचा रस्ता आहे. 11 किलोमीटरवर आपण तिकडे बाहेर पडतो. फायनली आपण हायवेला लागलो. फायनली बाव नदीच्या इथे. आतला रस्ता खूप चांगला होता, पण बाहेर पडल्यावर हा बघा हायवे असा आहे. हायवेची कंडिशन काहीशी अशी आहे. पुढे बघूया संगमेश्वरपर्यंत काय ट्रक. 1 वाजता आपण बरोबर दाभोळ फाट्याला होतो आणि आता 2:12 झाली. त्या रोडने आपल्याला 2 तास लागतात. आता इथून बघूया किती वेळात पोचतोय. बरोबर 2:47 झालीत आणि आपण संगमेश्वरमध्ये पोचलो आहे. म्हणजे हा 10-15 मिनटं अगोदर पोचलो आहे. रस्ताही काय एवढा पण भारी नाही आहे. सगळीकडे काम सुरू आहे. सेम टाईम लागतो जवळपास इथूनही आणि त्या रोडने पण. तुम्हाला कुठच्या रोडने जायचं आहे ते तुम्ही निवडा. मी पण विचारात पडलो आहे आता. नेक्स्ट टाईम येणार त्यावेळी कोणत्या रोडने जायचं आहे. आपण रेग्युलर या रस्त्याने येतो. इथून जो रस्ता आला आहे ना हा आपला रस्ता. बरोबर 2 तासच लागलेत जवळपास. बऱ्याच वेळानंतर थांबलोय आम्ही, बऱ्याच वेळानंतर. टोलच्या पुढे ना, या लोटेच्या पुढे जो टोल आहे ना त्या टोलच्या इथे थांबलोय चहा पिण्यासाठी. मगाशी जेवण केल्यानंतर जराही थांबलो नाही. बघूया इथे चहा मिळतोय का. साडेचार वाजलेत, 4:30. अजून 1.5-2 तास. इथून एक 15 मिनिटात खेडमध्ये. आणि तिथून खेडमधून किती वेळ लागतो? खेडमधून 1 तासाच्या आधी लवकर पोहोचतो. 1 तासभर लागेल. 35 मिनिट. एक अर्धा पाऊण तास. चला बघूया किती वेळ लागतो. 4:30, 5:30, पावणे 6 पोहोचून जाऊ. चला. 4:39 बरोबर आम्ही खेडमध्ये पोहोचलो. आता खेडमध्ये आपण लेफ्ट घेणार आहोत दापोलीसाठी.
आपण इथे लेफ्ट घेतोय आता दापोलीसाठी. विवो कुठचा? विवो एक्स. रस्ता खराब आहे ना, इथून राईट ना. अरे बाबा रे बाबा. पोचलो फायनली. वाजलेत बरोबर 5:45 वाजलेत. 5:45 वाजलेत आणि पोचलोय. कुठे पुढे घेऊ काय? इथूनच. रुतणार नाही ना गाडी? गाड्या जातात ना. निब्बर आहे रोड, काय नाही. विचारताय? गाड्या येतात ना. हो. अरे बाबा, वरती काट्याची झाडे. पोचलो बाबा एकदा, आणि एवढा खतरनाक जागेत गाडी टाकली आहे की कधीही रुतू शकते. टायर पूर्ण फिरतायत. खतरनाक. टेन्शन आलंय मला आता. बाहेर काढताना काय करायचं ते टेन्शन आलंय. बघूया काय करतात हे लोक. ओपन गाडी अडकली नाही पाहिजे फक्त. आता टेन्शन आलंय. बघा काय कंडिशन झाली आहे बघा टायरची. हा हो, फायनली खाली झाली आहे बघा. थोडीशी तेवढीशीच झाडं आहेत ती आता आपल्याला डोंबिवलीला न्यायची आहेत. आणि हे बघा इथे खाली झाली. आता फक्त गाडी इथून घेऊन जायचंच टेन्शन आहे. बघा मगाशी इथे रुतलेली. बघूया आता. हात धुवून घेतो. त्यांना हेल्प केली, कोणच नव्हते त्यांच्याकडे. दोघेच जण मी काढून दिली तिथून त्यांना. तर भेटतो थोड्या वेळात. हात वगैरे धुतो आणि काळजीने बाहेर पडा होई गाडी. काय म्हणता? येऊ नको. मग अजून फिरतच नाहीये गाडी. इथे हे चढत नाहीये गाडी. हां हां, पाळू टाकून निघेलो. गोंधळ झाला. हे बघा टायर फिरतायत. अरे इथे आतमध्ये टाकली आहे खरी गाडी. टेन्शनमध्ये आलो. टायर फिरतायत इथे. गाडीत वजन काहीच नाही. गणपती बाप्पा मोरया. बाबा माझ्या इथे थांबली तर अडकलो. अरे अडकली. बाप रे. किती डेंजर जागेत घातली गाडी. नशीब. हा फायनली. टेन्शन मध्ये झालेलो यायला. निघतच नव्हती गाडी. म्हटलं अडकली. अरे पूर्ण रेस केली गाडी तिथे. पूर्ण रेस म्हणजे जर थांबवली असती तर अडकली असती. जीवात जीव आला डांबरी रस्त्यावर आल्यावर गाडी. बरोबर आता वाजले जवळजवळ 6:30. आता मला इथून डोंबिवलीला जायचंय. मग येऊ दे त्यांना बाय करतो आणि मग एरवी ना टाकत नाही अशा ठिकाणी गाडी. पण काय मला डोक्यात काय म्हणून चाललं नाही माझं समजत नाही. ते बोलले काय चांगली आहे. तो बसलेले ते बोलले चांगली आहे जागा, चांगली आहे. चला जातात गाड्या. म्हटलं आता काय. जाताना वजन होतं ना, व्यवस्थित गेली गाडी. येताना खतरनाक टोटली हालत झाली.
याच्या गाडीच्या टायर खाली वाळू होती, तिथे पूर्ण वाळू टाकली आणि थोडी ढकलून टेन्शनच आलेलं. म्हटलं आता जर तिथे थांबलो, तिथे जवळपास काहीच नव्हतं, वस्ती करायला लागली असती. मग सकाळी उद्या कोण कामगार वगैरे आल्यानंतर काढायला मिळाली असती. देवाच्या दयेने आली एकदा. तर आता आपल्याला जायचं आहे डोंबिवलीला. तर डोंबिवलीला बघूया, मी पेणपर्यंत जाईन. आता मी कुठे आहे माहिती आहे, दापोलीतून आतमध्ये. आता मंडणगड मार्गे कुठचा रस्ता दाखवतोय बघूया, मी मॅपवर चेक करतो. इथून कुठून तो मुलगा बोलला की मंडणगड मार्गे जाऊ शकतो म्हणून. तर गाडी साईडला घेतो इथेच आणि मॅप चेक करतो. थोडी पायाला चिखल वगैरे लागला आहे तो धुतो आणि मग आपल्या डोंबिवलीच्या प्रवासाला लागूया आपण. जरा इथे थांबवतो गाडी, पार्किंग ना. मॅपवर चेक केलंय, हा जो रस्ता जातोय आता सरळ ना, तो आंबे बरीच गावं आहेत मध्ये. आंबे, त्याच्यानंतर कुंबळे, 10 गाव, असं काय काय बरीच गावं आहेत आणि डायरेक्ट माणगावला नेऊन सोडणार आहे हा रस्ता. पण मध्येच घाट सेक्शन खूप दाखवतोय, काय करू समजत नाही, कुठून जाऊ टेन्शनमध्ये. रस्ता चांगला आहे की नाही काहीच समजत नाही. पण इथून ना मी मुंबई टाकली तर 5 तास दाखवते. मॅपचे 5 तास म्हणजे जवळजवळ 6 तास पकडायचे जवळ. तर चला निघूया, जास्त काय विचार करत बसत नाही. मॅप दाखवेल त्या रोडने जाऊया. मंडणगड मार्गे जाणार आहे मी आता. चला. इकडून नंतर जो पाऊस सुरू झाला आहे ना, मस्त पाऊस पडतोय, कंटिन्यू पाऊस चालू आहे. मध्ये थोडासा थांबलेला, थोडा 1-2 मिनटासाठी, पण लागत आहे, कंटिन्यू लागतोय पाऊस. मस्त, वाव, लागला पाहिजे पाऊस असाच. तरी हा रस्ता ना खूप सुंदर रस्ता आहे, डांबरी रस्ता मिळाला आहे मला. आता मला हा रस्ता, मी या रोडला कधीच आलो नाही आहे, त्यामुळे मॅप नेईल तसं जायचं आहे. त्यामुळे हळूहळू जाऊया आपण. सध्या बघा किती सुंदर रस्ता आहे, डांबरी रस्ता आहे. आणि मगाशी जो खेडमधून आलो ना मी, खेडमधून दापोली, अरे बापरे, खूप खूप म्हणजे खूप खराब रस्ता. अक्षरशः कमरेची वाट लागली मला. जाताना टेन्शन आलं, म्हटलं ह्याच रोडने परत जावं लागतं की काय. पण देवाच्या दयेने दुसरा रोड मिळाला आहे मला. आता हे काय, वझरवाडी ST बस थांबा, बिबळावाडी म्हणून कुठेतरी आलो आहे मी ना. आता एका ठिकाणी आलो आहे आणि बघा बोर्ड, हा असा बोर्ड आला आहे, महाड 40 किलोमीटर, पुणे 169, मुंबई 212. या साईडला गड, काय नाव आहे, पालगड 1 किलोमीटर, खंडागड 24 किलोमीटर. अच्छा, जरा पुढे घेतो, काय दिसत नाही आहे. मंडणगड 24 किलोमीटर, बाणकोट 56 किलोमीटर आणि वेळास 60 किलोमीटर. मंडणगड किती, 24 आहे. मंडणगड मार्गे जाऊ शकतो. तरी पण विचारतो कोणाला तरी इथे, बघूया कोण मिळतो का, आणि नंतर आपण पुढे जाऊया. उगाच रिस्क नको घेऊया. सरळ आहे. आपल्याला कोणीतरी मिळालंय. माझे कपडे आहेत इथे, ओले आहेत, त्यामुळे इथे ठेवले. व्हिडिओ ब्लॉगर आहे, ब्लॉगर आहे. सीधा चलते. मराठी बोलताय ना? मराठी येतो मला. होय काय? मंडणगड सरळ आणि इथून मुंबई जाऊ शकतो, माणगाव. मुंबई माणगाव सगळीकडे जातो. मी आता इथे दापोलीतून आलो. म्हटलं मागे बघितलं मी, बोर्ड बघितला, मंडणगड 24 किलोमीटर. म्हटलं बघूया. कुठे जात आहे? मुंबईला जातो. प्रॉपर कुठे? इकडे कोकणातला. कोकणात आहे कुठे? कोकणात सिंधुदुर्ग. काय हां, ओके. त्या दादांनी मला इथे आणून सोडलं. गाव कुठचं आहे म्हटलं? आणि तुझं नाव? परवेश. ठीक आहे, थँक्यू. ठीक आहे, थँक्यू. विसापूर, विश्रांतनगर मधलीवाडी काहीतरी आहे. इथे आणून मला त्या दादाने सोडलं. सरळ जायला सांगितलं मंडणगड. आणि रस्ता चांगला आहे बोलला. मध्येच थोडासा खराब भेटेल,
तो काय ॲडजस्ट करून घेईन मी. मुंबई गोवा लाईनला चालणारा माणूस म्हणजे कुठच्या पण खड्ड्यात ॲडजस्ट करेल. मी 2-3 वर्षापूर्वी अशा रस्त्याने मुंबईला जायचो, अक्षरशः गाडी पूर्ण मागून एक साईडने, माझा तर मागचा गार्ड मागे लागून तुटलेला, म्हणजे केवढा मोठ्या खड्ड्यात गेलेली विचार करा गाडी. जाऊया आता हळूहळू, आता चालत राहणार. डायरेक्ट आता माणगावला बाहेर निघालो की तुमच्याशी बोलतो, बघूया. बघा हे रशी आणि हे चाप या दुकानातून घेतले. इथे मंडणगडच्या थोडा अगोदर आहे, कारण मी कपडे आणले आहेत घरून, पण ते ओले आहेत. बघा जीन्स वगैरे ओली आहे. ते आता अशी रशी दांडी बांधणार इथे आणि मस्तपैकी चाप लावून हवेवर सुकतील. मुंबईत जाईपर्यंत तरी थोडी सुकतील. तर ते हे बघा लॉक करूया. अशी दांडी बांधली आहे इथे सीटवर थोडे, आणि असे काहीचं सेटअप केलं आहे. नंतर ना मला मागे ना अशी हुक टाकून मागे एक दांडी बांधून घेणार आहे घरी गेल्यावर. लक्षात राहत नाही, घरी भरपूर कामं असतात, लक्षात राहत नाही. तर चला आता निघूया. आता डायरेक्ट माणगावमध्ये भेटतो. ओले होते कपडे, मगाचपासून तो मुलगा माझ्या सीटवर इथे बसलेला ना बरोबर सोबत, त्यामुळे वाळत घालता आले नाही. आणि मागे काय संपूर्ण झाडं आहेत, चिखल आहे, त्यामुळे मागे घातलं ना तर पडले ना तर संपूर्ण चिखलात पडणार, त्यामुळे मागे नाही टाकले. चला फायनली 9:30 वाजता मी आता माणगावमध्ये पोचलोय. कुठे पोचलोय काय माहिती. होय माणगावातच आहे. माणगावमध्ये आता इथे लेफ्ट घेतो. हे बघा माणगाव. आज ट्रॅफिक वगैरे काहीच नाही आहे माणगावमध्ये. आता एक टेन्शन मिटलं, इथेच कुठेतरी जेवण करून घेतो मी. भूक लागली आहे. धावली एका जागेवर आनंद भवनच्या इथे थांबलोय. आज काय जेवण वगैरे करताना नाही दाखवत, काय रोज रोज तेच दाखवणार. पटकन जेवण वगैरे करून येतो, मग आपण आपला पुढच्या प्रवासाला लागूया. आपले कपडे वगैरे सुकतायत व्यवस्थित. पुढे आपण मी पेणपर्यंत जाणार आहे. पेण जो पेट्रोल पंप आहे ना तिथे जाऊन झोपूया म्हणजे मी झोपणार, तुम्ही झोपू नका. चला. आणि हा रस्ता आतून आलो ना, चांगला होता रस्ता, मध्ये थोडासा खराब घाट रस्ता होता. आतून आलो तर एवढा पण काय वाईट नव्हता. तर चला आजच्या ब्लॉगमध्ये असं विशेष काय नाही आहे. उद्या सकाळी डिलिव्हरी द्यायची. आता पटकन काहीतरी खाऊन येतो. प्रचंड भूक लागली आहे, प्रचंड. झालंय भाऊ, पोटभर जेवण झालंय. 5 मिनटं इथे वॉक चालतो आणि मग आपण निघूया. बरोबर आता किती वाजले माहिती आहे? हो 10ला 5 मिनटं आहेत फक्त. एक वॉक घेतो आणि मग जाऊया. मस्त पोटभर जेवलो आहे. आज व्हेज जेवलो आहे मी. व्हेज बिर्याणी घेतलेली आणि बाकी काय नाही. आज व्हेज जेवण झालं आहे आपलं. बरोबर 10 वाजून 3 मिनटं झाली आहेत आणि मी आता माणगावमधून निघतो आहे. हळूहळू पेण गाठूया. पेणमध्ये जाऊन मी झोपणार आहे आता. बारा वाजता आपण इंडियन ऑइल पंपावर पोचलोय. बघा झोप योग लागली. काहीतरी जागा भेटली पाहिजे मात्र. बघूया कुठे जागा मिळते का. फायनली त्या स्वामी कृपा हॉटेलकडे पोचलोय. बघा आराम करणार आहे ते मस्तपैकी. आता AC लावलाय, चिल्ड करतो. केबिन चिल्ड झाली ना, कपडे आहेत संपूर्ण. कपडे असेच ठेवणार मी. काय सीट फोल्ड करून खाली झोपून जाणार आहे मस्तपैकी. आता फ्रेश होऊन येतो आणि सकाळी आपण डोंबिवलीला जायला निघूया. आज जास्त काय. गुड नाईट भावांनो. बाय. उद्या सकाळी भेटूया. आता डायरेक्ट उद्या सकाळी.
चला फ्रेश वगैरे होऊन येतो. डोंबिवली गाठूया, डोंबिवली. शुभ सकाळ मित्रांनो, शुभ सकाळ. बरोबर ना 6:45 वाजत आले. 7ला 10 मिनटं आहेत. आणि एक मित्र येतोय माझा, म्हणजे आमच्या गावातलाच संदीप तांडेल म्हणून आहे, तो येतोय. तोपर्यंत मी आता वॉशरूमला वगैरे जाऊन आलो, ब्रश वगैरे केला. पर्यंत म्हटलं डिझेल टाकून घेऊया. इथे स्वामी आता डायरेक्ट ना आपण डोंबिवली गाठूया, मध्येच कुठे थांबूया नको. डिझेल टाकलंय 2000चा, त्यामुळे काही टेन्शन नाही आहे. चहा पिलाय, नाश्ता वगैरे नाही केला मी. तर डिझेल वगैरे टाकून निघालोय. तो माझा मित्र तो अर्टिगा घेऊन आलाय, आमच्या गावातलाच आहे. तो आता इथे कुठे मुंबईत जातोय, मुंबईतून काहीतरी पुण्याला जाणार आहे. त्याच्या अर्टिगा गाडीचं म्हणजे ब्रेक पॅडल ना असा व्हायब्रेट होतोय असं म्हणाला तो. तर तिथे मागे त्यांनी 1-2 पंचरवाल्याला विचारलं की चेक करा म्हणून, तर ते नाही बोलले. येतोय त्याला CNG टाकून येतोय. बघूया काय झालं इथे. एक जॅगवर उचलून बघूया, काय जर प्रॉब्लेम असेल तर चेक करूया. मला काय निवांत आहे, आज रविवार आहे, त्यामुळे खाली करायचं काही टेन्शन नाही आहे. तो बोलला ये कधी पण ये, मी तिथेच राहतो म्हणून. आणि खाली करायची 4 झाडं आहेत, जास्त काहीच नाही आहे. बघूया ह्याचा काय प्रॉब्लेम आहे तो बघूया गाडीचा, आणि मग आपण निघूया. कारण एवढा लांबचा प्रवास करणार आहे, पुढे काय प्रॉब्लेम यायला नको त्याला. आपल्या हाताने काय होत असेल तर बघूया ना. इझी जर नट वगैरे लूज असेल काय असेल तर चेक करूया. हा बघा, बघूया काय झालंय त्याच्या गाडीला. आवाज मित्र आमच्या गावातलाच आहे हा. तर हा जातोय पुण्याला जाणार आहे आता, आधी मुंबईत, तिथून पुण्याला जाणार आहे. तर त्या टायरचा थोडा प्रॉब्लेम चेक करायचं होतं, म्हणजे पॅडल धडधडतोय. तर चेक केलं तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तो आता टेन्शन म्हणजे डोक्याला एक टेन्शन होतं. हो तर चल मग, चालेल, चला चला चल 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 निघा मग. होय होय, तूही सावकाश जा. चल, चेक केलं आम्ही ते, तर काय प्रॉब्लेम नाही आहे. टायर व्यवस्थित आहे. कशामुळे तो टायर धडधडतोय काय सांगता येत नाही. ते आता गॅरेजमध्ये शोरूममध्ये गेल्याशिवाय पर्याय नाही. आपल्याला इथेच 8 वाजले. आपण डायरेक्ट आता नाही कुठे थांबणार. मी कंटिन्यू मी डोंबिवलीत, डायरेक्ट आपण डोंबिवलीत भेटूया. चला. तर फायनली मी त्या लोकेशनवर पोचलोय त्यांच्या. बघा काहीसा असा एरिया आहे बघा, दिसतोय. इथे खाली करायचे लोकेशन त्यांनी पाठवले, तर इथे संपलं. आता बघूया, पटकन खाली करूया. त्यांचे जो माल आहे ते बोलले मला की तुला मी नाश्ता घेऊन येतो. म्हटलं काय आणताय? तर वडापाव घेऊन येतो. 2 बोलले. म्हटलं 2 वडापाव आणू नका, एकच आणा. म्हटलं नाही म्हटलं आणा. म्हटलं कोणाचाही मान ठेवायचा. मला काय वडापाव आवडत नाही, त्यामुळे म्हटलं असू दे, आणू देत, खाऊया. 1 वडापाव खाणार आहे. आणि तो माल खाली करून झाल्यानंतर ना मला रिटर्नचा माल शोधतोय मी. एक माझ्या मित्रांनी सांगितलं इथेच कुठेतरी 1-2 कपाट आहेत. म्हटलं चालेल भरूया, पण त्याचा फोन लागत नाही म्हणते. जर पाडलोड ऍडजस्ट होत असेल ना, 1-2 पाडलोड होऊन 12-13 हजार रिपोर्ट होत असेल ना, तर मी निघणार आहे. नाहीतर बघूया, आज रविवार आहे, त्यामुळे कदाचित झालं तर ठीक, नाहीतर काय वस्ती आहे आपली इथे. देवाला सांगतो आजच निघू दे. मला मुंबईत राहायचं म्हणजे खूप टेन्शन आहे. मुंबई नकोशी वाटते मला खरंच. आपलं गाव बरं आपलं, खरंच. मुंबई नको. मुंबईकरांना राग येईल, पण नाही आवडत मला मुंबई. काय कोणाच ठाऊक. बघूया, येऊ देत त्यांना. तो माल खाली करूया, वडापाव खाऊया, आणि नंतर रिटर्नच्या मालाचा मी बंदोबस्त करतो, काय होत असेल तर. खतरनाक कुत्रे आहेत, खतरनाक. ते जर जाळीतनं सुटले, माझं काही खरं नाही. तो पिंजऱ्यात आहे तरी एवढी भीती वाटते मला. खतरनाक. असं मला वाटतं वडापाव घेऊन आलो.
खाऊया. शांत झाला बाबा, शांत शांत बाबा, शांत राहा. मी काय करू का, खाऊ घेऊ नाही. हा तो काहीच नाही अटॅक बिटॅक नाही करत तो. साला आपल्याला आहे ना, हा तो ऍग्रेसिव्ह आहे. हा काहीच नाही, हा नुसतं आपला ते बाहेरचे कुत्रे असतात हा ना, हा. तशा स्वरूपात आहे. बरं तुम्ही चहा घेणार आहात? नाही नाही काय नाही, चहा इथंच होतो ना, उतरूया नको ते तू तर चहा बी पिऊन आपण साईडचं. चला बाय बाय. एवढा भुंकत होता काय मला म्हणजे बोलू शकत नाही. म्हटलं गाडी बाहेर काढूया आणि मग तुमच्याशी बोलूया. तर त्यांनी ते जे गुरु म्हणून होते तिथे ना, आता ज्यांनी बाय केलं, तर त्यांनी मला वडापाव नाश्ता म्हणून दिला. त्याच्यानंतर चहा, मस्तपैकी चहा बनवून दिली. ते बोलत होते इथे आराम कर. त्याच्यानंतर ते म्हणाले आंघोळ वगैरे करायची असेल तर आंघोळ कर. म्हणजे एवढे असं मी कधीच बघितलं नाही कोणाला. तर भारी वाटलं मला. पण थँक्यू त्यांचे. आणि आता मी ना, आज रविवार आहे, बऱ्याच ठिकाणी कॉल केला, अजून काही कोणाचा कॉल आला नाही आहे रिटर्न भाड्यासाठी. तर तोपर्यंत ना मी इथेच बाजूला मावशी आहे, मावशीकडे जातो. आंघोळ करून फ्रेश होणार मस्तपैकी. आणि दिवसभर माझा शोध मोहीम सुरू असणार आहे रिटर्न भाड्याची. तर आजचा हा प्रवास तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असल्यास कोकणी गंधार या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थोडी मिस्टेक झाली. मिस्टेक म्हणजे या प्रवासात मी जास्त हे दिलं नाही, माझं 100% दिलं नाहीये. आणि काय सांगायचं तुम्हाला, कारण मुंबई गोवा रेग्युलर चालतो. सगळे रस्ते दाखवले, सगळं दाखवलं, कुठून लेफ्ट घ्यायचा, राईट घ्यायचा, रस्ते कसे, सगळं सांगून झालंय. त्यामुळे वेगळं काय सांगायचं असं हा प्रश्न पडतोय मला. त्यामुळे समजून घ्या. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. तुमच्या डोक्यामध्ये जर काही नवीन आयडिया वगैरे येत असतील ना, तर ते सांगा, मी ते कव्हर करण्याचा प्रयत्न करेन. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.